नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवू सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी पौष्टिक गव्हाच्या गोड शेवया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी घेतलेले आहेत गव्हाच्या शेवया, असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जसे छोटे मोठे हवे असतील तसे करून घेऊ शकता। तर गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये टाकते 1 ते 1.5 चमचा तूप। तूप गरम झालेलं आहे, यामध्ये टाकते शेवया आणि बारीक गॅस करून छान शेवया आता मी लाल रंगावर भाजून घेणार आहे। तर हे पहा, शेवयांचा हलकासा रंग बदललेला आहे। आता यामध्ये टाकते काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले, म्हणजे तेही शेवयांसोबत छान भाजले जातील तुपामध्ये। तर हे पहा, अशा छान मी शेवया भाजून घेतलेल्या आहेत लाल रंगावर, खमंग लागतात। आता शेवया शिजवून घेण्यासाठी यामध्ये टाकणार आहे मी पाणी। इथे मी पाणी आणि दुधाचा वापर मिक्स करून टाकणार आहे। तुम्हाला जर दूधच टाकायचं असेल तर तुम्ही तेही टाकू शकता, किंवा फक्त पाण्याचाच वापर करून बनवायचा असेल तर तसेही बनवू शकता, काही हरकत नाही। आता यामध्ये टाकते अर्धी वाटी दूध आणि एकदा छान मिक्स करून घेते। शेवटी घालते अर्धा वाटीपेक्षाही कमी साखर। तुम्हाला जर गोड कमी किंवा जास्त प्रमाणात आवडत असेल तर कमी जास्त करू शकता। गॅस मध्यमच ठेवून शेवया शिजवून घेणार आहे, कारण मी ही सर्व प्रोसेस जी केलेली आहे ती आतापर्यंत गॅस मध्यम ठेवूनच केलेली आहे, गॅस मोठा केलेला नव्हता। अशी शेवयांची खीर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूपच छान होते, मुलांनाही आवडते। मोठ्यांसाठी किंवा अचानक पाहुणे घरी आले तर पटकन आणि झटपट होणारी ही गोड शेवया आहेत। मी थोडी अशी ओलसरपणाच आतमध्ये ठेवणार आहे, ते थंड झाल्याच्या नंतर खूप सुटसुटीत होतात। आता शेवटी यामध्ये टाकत आहे 3 ते 4 हिरवी इलायची कुटून बारीक पावडर करून घेतलेली आहे। आता छान एकदा मिक्स करून घेणार आहे आणि गॅस बंद करून घेते। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। तर हे पहा, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी गव्हाच्या पौष्टिक गोड शेवया तयार आहेत। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।